प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या एफडीएचा जो धडाका चालू आहे कारवायांचा भेसळी संदर्भात, प्रामुख्याने दुधाच्या भेसळी संदर्भामध्ये आंबेगाव तालुक्यामधला विषय एक सेन्सिटिव्ह बनलेला आहे. दूध भेसळीचा आंबेगाव तालुका हॉटस्पॉट बनलाय का, अशीही पण चर्चा होते. वास्तविक ज्या लोकांनी भेसळ केली त्यांच्यावर कारवाई व्हायला हरकत नाही, परंतु या कारवाईमुळे दूधधंदा बदनाम होतोय का, नक्की चाललंय काय, किंवा काही मंडळी या दूध भेसळीच्या नावाखाली जे इश्यू करतायत त्याच्या पाठीमागं दडलंय काय, आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी भांगर आहेत. विशेष म्हणजे ते ज्या गावचे आहेत, पिंपळगाव खडकी या गावचे, ते एका दूध डेअरीचे म्हणजे संस्थापक अध्यक्ष संचालक आहेत. त्यामुळे नक्की एफडीएची कारवाई कितपत तथ्य, याच्यामधून दूध धंदा बदनाम होतोय का, किंवा काही मंडळी याच्या आडून जे आंदोलन वगैरे करतायत त्याच्या पाठीमागं ते स्वतःचं काही पोळी भाजून घेतात का, किंवा स्वतःचं राजकारण डिस्प्ले करतात का, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. दूध भेसळ करणारा कितीही मोठा असो त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. भांगर साहेब नमस्कार. साहेब, सध्या दूध भेसळीच्या संदर्भामध्ये एफडीएचे प्रमुख तुकाराम मुंढे यांनी जी कारवाई चालवलेली आहे त्याचं सर्व स्तरातून अभिनंदन होतोय. आंबेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा इश्यू क्रिएट झाला. तुमचे जिल्हा दूध संघाचे संचालक विष्णू हिंगे यांचा पुतण्या सुशांत हिंगे यांचं नाव पुढे आलं, नंतर संदीप लोढा नावाचं पुढे आलं, किंवा अजून 2-3 नावं आली, आमच्या जुन्नरची 4-1 नावं आली. याच्या आडून काही मंडळी स्वतःची पोळी भाजून घेतात का, किंवा या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? या प्रकरणामध्ये मला सर्वप्रथम आपल्याला सांगायचंय दुधाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये, कारण 1960 साली जिल्हा दूध संघ कात्रजची स्थापना झाली आणि 1962 साली आमच्या गावातील श्रीराम सहकारी दूध सोसायटीचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आम्हाला मिळालं आणि संपूर्ण आंबेगाव तालुक्यातली लोक ही पिंपळगाव खडकीला दूध घालत होती. मी अभिमानानं सांगेल, आजही पण जरी आमच्या गावातील एक व्यक्ती सापडली असेल, ती व्यक्ती टावरेवाडीच्या जवळपास हद्दीच्या तिथं एकांत ठिकाणी त्याचं घर आहे. तिथं त्याची स्वतःची डेअरी पण नाही, बल्कुलर नाही. बाहेर कुठल्या नावाने कलेक्शन करायचं? बाहेर जय श्रीराम नावाने करायचा. बाहेरच्याच गावातलं दूध संकलन करायचं, कलेक्शन करायचं आणि बाहेरच्या बाहेरच त्याच्या घरामध्ये जे काही सापडलं ते सगळं तुम्हाला माहिती आहे. तर एक व्यक्ती अशा पद्धतीनं काही गोष्टी करत असेल म्हणून सगळ्या गावाला बदनाम करणं हे पहिल्यांदा साफ चुकीचं आहे. जय श्रीराम हे नाव त्याने ठेवलं, ते संदीप उतरडे असतील किंवा तुम्ही असतील, त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सगळेच त्याच्या कुटुंबियांनी सगळं सांगितलेलं आहे. मला त्याच्या खोलामध्ये जायचं नाही. पण आमची जी श्रीराम सहकारी दूध संस्था आहे त्याला संपूर्ण तालुका 1960 सालापासून, म्हणजे माझा जन्म 1976चा आहे, त्याच्या कितीतरी वर्ष 14-16 वर्ष आधी ही डेअरी स्थापन झाली होती. आणि मला माझ्या बालपणापासूनच आठवते, तालुक्यातली सगळी लोक सहकारी दूध संघालाच दूध घालायची. जिल्ह्याचा जिल्हा दूध संघ, राज्याचा राज्य सहकारी संघ म्हणजे महानंद. त्यावेळेला खाजगीकरण हा विषय नव्हता, परंतु जसं जसं जर्सी गाईचं प्रमाण वाढायला लागलं, दुधाचं उत्पादन वाढायला लागलं, त्यावेळेला खरं पाहिलं तर राज्यभर आणि देशभर काँग्रेसचंच वर्चस्व देशामध्ये, राज्यामध्ये या ठिकाणी होतं. केंद्रात सरकार काँग्रेसचं होतं, राज्यातही आपल्या काँग्रेसचं सरकार होतं. शेजारच्या राज्यांमध्ये गुजरात असेल, कर्नाटक असेल, यांच्याही राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. मग ज्या वेळेला जर्सी गाईंचं प्रमाण वाढायला लागले, दुधाचं उत्पादन वाढायला लागलं, त्यावेळेला आता ह्या वाढलेल्या दुधाचं काय करायचं, कारण संघाची प्रक्रिया प्लांट त्यावेळेला नव्हते, म्हणजे पावडर प्लांट नव्हता, चीज बटर पनीर वगैरे असे प्रक्रिया प्लांट नव्हते. आणि त्याच्यामुळे हे अतिरिक्त जादा दूध जे झाले ते काय करायचं ते पुढं जात नव्हतं. आणि मग त्यांनी त्यावेळेला अशी एक पद्धत अवलंबली की आठवड्यातनं एक दिवस दूध बंद ठेवायचं, खाडा पद्धती अवलंबली. एक दिवस शेतकऱ्याने ते दूध घरी खायचं, नाही तर ओतून द्यायचं, अशी परिस्थिती निर्माण झाली. मला आठवतं, मी लहान होतो त्यावेळेला, कारण माझ्याच गावात दुधाची डेअरी पहिल्या तालुक्यातली असल्यामुळं मला ते सगळं बालपणापासून आठवत आहे. मग त्याच्यानंतर काही काळानंतर खाजगी डेअऱ्यांना या ठिकाणी लायसन देण्यात आली. म्हणजे जे आज जे काही प्रकल्प आहे, सोनई असेल, गोवर्धन असेल, डायनेमिक्स असेल, नेचर डिलाइट असेल, सहारा असेल, प्रभात असेल, अशा अनेक नावाने जे काही प्रकल्प पुढे आले,
यांना लायसन त्यावेळेला देण्यात आले, खाजगी लायसन देण्यात आले. पण माझं म्हणणं असं होतं की गुजरातमध्ये अमूल हाच सहकारी तत्वावरचा दुधाचा ब्रँड तयार मोठा झाला. प्रकल्प आहे. मोठा प्रकल्प तयार झाला आणि प्रक्रिया करणारे सुद्धा दूध पावडर असेल किंवा बाय प्रॉडक्ट बाकीचे सगळं ते अमूलच्याच नावाने सगळं होतंय. मग तिथं जर काँग्रेसचं सरकार होतं, देशातही काँग्रेसचं सरकार होतं, मग राज्याचा राज्य सहकारी संघ महानंद हा ब्रँड सहकारी तत्वावरचा का होऊ शकला नाही? संघाचे दूध पावडर किंवा बाय प्रॉडक्ट बनवणारे प्रक्रिया प्लांट का उभे राहू शकले नाही? मग खाजगीला परमिशन देण्याच्या पाठीमागचा नेमका हेतू काय होता? आणि खाजगीला परमिशन दिल्यामुळं शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान झालंय तेही मी आपल्याला सांगतो. मी गुजरातला माझ्या इतकी आंदोलनं तसं पाहिलं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये दुधासाठी कोणीच केलेलं नाही. कारण का केले तर माझ्या गावातच सगळी लोक दूध घालायला यायची, दुधाची पहिली डेअरी माझ्या गावातली, आणि म्हणून या दूध उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून प्रभाकर बांगरने सातत्यानं आंदोलन केलेली आहे. त्याची हिस्ट्री काढायला गेलं तर अगदी मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये जाऊन आंदोलन शिरूरला मांडवगणला केलेलं, 2 दिवस शिरूर पोलीस स्टेशनला आम्ही अटक होतो. त्यावेळेला एसपीने आम्हाला रेकॉर्डवर घेतलं होतं. कोणी व्हीआयपी आमदार मंत्री मुख्यमंत्री यायचं म्हटलं तरी पोलीस आम्हाला ताब्यात घ्यायचे, कार्यक्रम होतपर्यंत आम्हाला सोडत नव्हते. इथं शिवनेरी किल्ल्यावर देखील आम्ही मुख्यमंत्र्यांचं भाषण रोखण्यात शरददादांची आमची वादावादी त्या ठिकाणी झालेली. सगळ्यांनी त्यावेळेला मनसेच्या माध्यमातून ते आमदार झाले होते. तिथंही ते पाहिलं. जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सभेमध्ये गेल्या वर्षी अजितदादांपुढंच हे सगळे विषय मी त्या ठिकाणी मांडलेले. दुधाच्या भेसळीच्या मुद्द्याबरोबर आजही जर्सी वासरं सोडून दिल्याचा प्रकार आपण पाहतोय. भाकड जनावरांचं थोडंफार मार्गी लागले पण अजून पूर्णपणे मार्गी लागलेले नाही. तर असे हे सगळे प्रश्न आम्ही सातत्यानं निकरानं त्या ठिकाणी मांडलेले. दूध भेसळीचा मुद्दा तुमच्या आंबेगाव तालुक्यामधून जास्त येतोय त्या मुद्द्यावर. तर त्याच गोष्टीवर माझं असं म्हणणं आहे की जर मग ही परिस्थिती गुजरातमध्ये अमूल हा सहकारी तत्वावरचा ब्रँड झाल्यामुळे मी आनंद डेअरीला तो प्लॅन्ट स्वतः मी बघितलेला आहे गुजरातमध्ये जाऊन. तिथल्या HR कडनं सगळा प्लॅन्ट फिरून माहिती घेतली. वर्षाला 5 ते 6-7 रुपयापर्यंत बोनस शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिला जातो. कारण सहकारामध्ये होणारा नफा हा शेतकऱ्याला उत्पादकाला त्या ठिकाणी दिला जातो. इथं खाजगीकरण केल्यामुळे झालेला तोटा शेतकऱ्यांचा मला पहिला सांगायचा आहे, पण भेसळीवर मी येतो. आणि मग हे खाजगीकरण केल्यामुळं होणारा नफा हा खाजगीवाल्या ज्याची डेअरी आहे, समजा गोवर्धन डेअरी आपल्या भागात, तर मालकाच्या खिशामध्ये जायला लागला. म्हणजे तुमच्या दुधावर फक्त जो बाजारभाव आहे तेवढंच द्यायचं. बोनस हे आपलं दिवाळीचा बोनस हे किती दिलं तर 50-60 पैसे रुपयाच्या पुढे देत नाहीत. बाकीचा नफा हा यांच्या खिशामध्ये जातो. आणि मग याच्यामुळं फार मोठं खाजगीकरण केल्यामुळं हा एक तोटा झाला. आणि सगळ्यात महत्त्वाची शासनाच्या मंजुरीनं त्याच्यावर खाजगी डेअरी चालू झाल्या ना. हो, शासनाच्या मंजुरीने. पण आज वाणी साहेब मला हे सांगायचं, शासनाचं किती नियंत्रण आहे दूध धंद्यावर? आज कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही. कोणी पण 4 चाकी गाडी घेतोय, एखादी छोटा हत्ती वगैरे, आणि 7-8 दुधाची केंद्र टाकतोय आणि कोणाच्याही घरी जातोय, कोणाच्याही गोट्यावर जातोय, कुठेही दूध गोळा करतोय. कोणाला ताळमेळ राहिलेलं नाही. आज कुठल्या पद्धतीचं तुमच्याकडे काही आहे का? दूध चेक करण्याचं काही साधन सामुग्री आहे का तुमच्याकडे? हे दूध आता ह्या शेतकऱ्याकडनं मला घ्यायचंय, मी ते चेक केलं पाहिजे ना, याच्यामध्ये काय आहे काय नाही. हे नियंत्रण आहे का सरकारचं? आजही दुधाचा बाजारभाव कोण ठरवतोय? सरकार नाही ठरवत. जे मोठे प्लांट आहेत, हे प्रक्रिया प्लांट, आज सोनई आशिया खंडातला 1 नंबरचा प्लांट आहे आणि 2 नंबरचा गोवर्धन आहे. आज हे जे मोठे प्लांट आहेत, हे प्लांटवाल्या मालकांनी ठरवायचं. पावडरचे दर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी झाले, बाय प्रॉडक्टचे दर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी झाले असं कारण सांगून दुधाचे दर पाडायचे. आम्ही सातत्यानं मग आम्ही रस्त्यावर दूध ओतून आंदोलनं करायची. हे संघर्ष कायम अनेक वर्ष, मी 20-25 वर्ष हा संघर्ष करत आलोय. माझं म्हणणं हे आहे, जर खाजगीकरणाला परमिशन तुम्ही दिली नसती, संघाचे प्रक्रिया प्लांट उभे राहिले असते, तर आज गुजरातमध्ये भेसळीचा विषय पुढे येत नाही. बाजारभावासाठी शेतकऱ्यांना तिथले आंदोलन करावं लागत नाही. मग त्यावेळेचे तत्कालीन आदरणीय पवार साहेबांनाच मी म्हणतो, पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होते, त्यांच्याच काळात ह्या परमिशन दिल्या गेल्या. पवार साहेबांनी जर परमिशन दिलं ते म्हणले का भेसळ करा? ऐका ना, मला बोलू द्या. मी तसं म्हटलो नाही. जर दूरदृष्टीपणा, आज पवार साहेबांना आपण दूरदृष्टीचे नेते म्हणतो, मी त्यांचा वयाचा जाणता राजा म्हणतो, त्याचा मी आदर करतो. पण मला पवार साहेबांना या वयामध्ये सुद्धा आदर ठेवून प्रश्न विचारायचा आहे. पवार साहेब, आपण दूरदृष्टीचे नेते होतात, तर मग पुढे हे सगळे प्रकार उभे राहतील, ही दूरदृष्टी पण आपल्या समोर पाहिजे होती.
ठीक आहे, तुम्ही खासगीला लायसन दिले त्यावेळेला मोठेपणानं काही पुढाऱ्यांची भाषणं पण मी ऐकलेत नाही, ते म्हणजे आमच्या वळसे पाटलांचं पण ऐकलंय. गोवर्धन प्रकल्प झाल्यामुळं आपली खाडा पद्धती बंद झाली, शेतकऱ्याला आठवड्यातून एक दिवस दूध बंद फेकून द्यायला लागत होतं, असं तसं. अरे पण बाबांनो, हे प्रश्न निर्माण झाले ना, इथं नियंत्रण सरकारचं याच्यावर कुठल्याही प्रकारचं नाही. मी आत्ताही सांगितलं, जो कोणी गाडी घेतोय फिरतोय त्याच्याकडे काय त्या दुधातलं सॅम्पल चेक करण्यासाठी काय त्याच्याकडं काहीच नाही, आजही काही नाहीये. मग हे जे काही भेसळीचा प्रकार पुढे आला तो याच गोष्टीमुळे आला. खाजगीकरणामुळे शेतकऱ्याचं ह्या पद्धतीनं नुकसान झालं, बोनस तर बुडालाच त्याचा, परंतु इथं नियंत्रण राहिलं नाही. म्हणजे आज मला वाटते 30-32 लाख लिटर दूध प्रत्यक्षात निर्मिती होती आणि 70 लाख लिटर दूध प्रत्यक्षात विकलं जात आहे. तुमच्या आंबेगावचं कलेक्शन किती? सांगतो ना मी, आंबेगावचं माझ्या माहितीप्रमाणे 2-2.5 लाखाच्या आसपास असेल, तर कमी जास्त होत आहे. तर मला सांगा, आंबेगावचा विषय वारंवार तुम्ही विचारताय. आंबेगाव विचारतो म्हणजे आंबेगाव मधला विषय ओपन सांगतो ना, आंबेगाव मध्ये भेसळखोर पकडले गेले. आता मग संशयित, हा कायद्याच्या भाषेत संशयित किंवा एफडीएने त्यांना जे काही हाताला लागले संशयित गोष्टी, त्याप्रमाणे पोलिसांची मदत घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. त्याची सगळी चौकशी होईल. दोषी असतील तर 100% त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यांना कुठल्याही पद्धतीनं माफी नसली पाहिजे, कारण दुधाला आपण अमृत म्हणतो आणि हे अमृत त्याचं विष करून जर तुम्ही लोकांना देत असाल तर हे कुठल्याही पद्धतीनं माफ करण्यासारखं नाही. परंतु माझं असं म्हणणं, अलीकडे काय झालंय, आंबेगाव म्हणून अरे सगळेच लोक चोर आहेत का, सगळेच वाईट आहेत का? आमचा प्रामाणिकपणे दूध घालणारे शेतकरी याच्याकडे सुद्धा संशयाने लोक पाहायला लागली. कारण आम्हाला सुद्धा बाहेर गेलो, तुम्ही आंबेगावचे आहेत का, तुमच्याकडे दुधाचा असंच वाटत, अरे सगळे चोर आहेत का? आंबेगाव तालुका बदनाम झाला, बदनाम झाला. आमच्या श्रीराम सहकारी दूध सोसायटीमध्ये सुद्धा एफडीएची पहिली दाढ पिंपळगावमध्ये आल्यानंतर तिथं पडली. आमच्याकडे कुठलीही गोष्ट सापडली नाही, फक्त डोक्यात टोपे घालायला सांगितली, दुग्धजन्य पदार्थ आहे आणि 3-2 फॅट आणि 8-3 SNF याच्या खालचं दूध घ्यायला नाही सांगितलं. आज 500 लिटर दुधाचं संकलन आमच्या डेअरीचं कमी झालंय आणि मला हाच मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे की दुधात भेसळ हा मुद्दा तुम्ही हे करा, त्याच्यामध्ये कुठलाही गोष्ट ऍड केली नाही पाहिजे. असं करणाऱ्याला तुम्ही निश्चितपणे कठोरात कठोर शासन करा. पण आज आपल्या भागामध्ये काय झाले, अल्पभूधारक अत्यल्पभूधारक शेतकरी हा दूध व्यवसाय करतात आणि हिरवा चारा गिन्नी गवत आपण जे म्हणतो ते मोठ्या प्रमाणात घातलं जातं, आपण सगळं पाहतो. त्यामुळं आपले फॅट SNF कमी लागतो. मग मला सांगा, हे दूध नाकार टोंड दूध काय प्रकार आहे? टोंड हे जे काही आता तुम्ही गोवर्धनमध्ये गेलं तरी तुम्हाला ते टोंड दूध पाहायला मिळेल. याला फॅट SNF काय मला सांगा? ते म्हणजे चरबी कमी करायसाठी लोकांना दिलं जाते आणि त्याला तुमची परमिशन आहे. आणि आमच्या शेतकऱ्याने थेंबर पाणी नाही घातलं, हिरवा चारा घातल्यामुळे त्याचं फॅट दुधाचा एवढा फॅट लागला पाहिजे. फॅट म्हणजे नेमकं काय? फॅट म्हणजे त्याचं स्निग्धांश त्याला म्हणतो आपण. तर ते तुम्ही आम्हाला शेतकऱ्याला एवढे अटी घालताय, परंतु ह्या लोकांना नाही ना. आता काही लोकांचं म्हणणं येतं बाबा यांच्या लिगली चोऱ्या आहेत. आता वे पावडर म्हणजे प्रोटीन पावडर, त्याला लायसन दिलं गेले. अरे मला सांगा, लायसन देणार तुम्ही? सरकारमध्ये जे बसलेले लोक आहेत, आता एफडीएला सुद्धा काही मर्यादा आहेत वाणी साहेब. एफडीए सुद्धा आता मला सांगा, तुकाराम मुंडे साहेब आले, आता हा प्रकार उघड व्हायला लागला. याच्या आधी आम्ही तर मी सांगितलं, गेल्या वर्षी अजितदादांपुढे आम्ही हा विषय मांडलाय. आम्हाला आधीपासून या सगळ्या गोष्टी माहिती, पण आपण कोणाला डायरेक्ट चोर म्हणून बोट लावू शकत नाही. शेवटी त्या विभागाला तो अधिकार आहे. आणि मला काय म्हणायचंय, एफडीएच्या अगोदरच्या अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टी का केल्या नाहीत आणि तुकाराम मुंडे साहेब आल्यानंतर अनेक जणांना साक्षात्कार झालाय. आता मला सांगायचंय की ज्या पवार साहेबांनी त्यावेळेला खाजगीला लायसन दिलं होतं, माझं तर म्हणणं आहे तुम्ही खाजगीकरण करत असताना त्याच्यावर नियंत्रण पण सरकारचं राहिलं पाहिजे. आज सरकारचं कुठलंही नियंत्रण राहिलं नाही. बाजारभावाच्या संदर्भात सुद्धा बाजारभावाला सरकारला अनुदान द्यावं लागते. यांनी ठरवलं तर यांच्या पुढे सरकार नतमस्तक होतंय. एवढे हे दूध सम्राट मोठे झालेले आहेत, म्हणजे सरकारचे पण बाप झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे आणि याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही. मग माझं म्हणणं आहे की पवार साहेब जर शेतकऱ्याचा जाणता राजा म्हणून घेतायत, माझ्या या जाणत्या राजाला हे का दिसलं नाही? गुजरातमध्ये अमूल हा सहकारी तत्वावरचा ब्रँड होऊ शकतो. आजही गुजरातमध्ये अमूल सोडून दुसऱ्या नावाचं कुठलंही तुम्हाला काही मिळणार नाही. सहकारी तत्वावर सगळं चालतं. तिथं जर अमूल हे सक्सेस होऊ शकतं आणि हे कुठल्या पक्षाने केलेलं नाही. डॉक्टर वर्गीस कुरियन नावाच्या
माणसानं केलेली ती दूध क्रांती आहे. मग पवार साहेबांना जर आपण शेतकऱ्याचा जाणता राजा म्हणतो, आपल्याकडे महानंद आहे ना. मग महानंद हा ब्रँड सहकारी तत्वावरचा का होऊ शकला नाही, आणि महानंदचे संघाचे प्रक्रिया प्लांट का उभे राहू शकले नाही, पावडर प्लांट का उभे राहू शकले नाही, हा प्रश्न मला तत्कालीन नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वाला विचारायचा आहे. आणि आता फक्त याचं राजकारण झालंय. आमच्याकडे जे काय घडलंय ते सगळं सगळ्यांना माहिती आहे, माहीत झालंय. ठीक आहे, आम्ही बदनाम झालो, होऊ द्या. त्याच्याबद्दल खरं काय, खरं असं आहे, काय झाले, गावाबरोबर किडे रगडू नका. जे चोर आहेत ते आहेतच, अजूनही काही चोर आहेत, आम्ही म्हणत नाही. परंतु जो चांगलं घालणारा, दूध घालणारा शेतकरी, आमचा शेण काढणारा, ओजी वाहणारा, धारा काढणारा, तो मेलाय तसाच. त्याची अवस्था काही सुधारायला तयार नाही. त्याच्या दुधाला मात्र भाव मिळत नाही. मला सांगा, राहुरी कृषी विद्यापीठानं दुधाचा उत्पादन खर्च किती काढलाय ना, आज काय भाव मिळतोय शेतकऱ्याला? पशुखाद्याचे दर किती वाढले, चाऱ्याचे दर किती वाढले? आजही शेतकरी तोट्यामध्ये दूध व्यवसाय. तुमच्या तालुक्यामध्ये काही खासगी डेअऱ्या एफडीआयने कारवाई करून ते बंद केल्या, नंतर ते कोर्टात गेले, कोर्टाने अनुमती दिली. नाही, त्या डेअऱ्यांच्या बाबतीमध्ये आता संजू शेट्टी डेअरीला अनियमितता दाखवली होती, भेसळ नव्हती दाखवली त्याच्यामध्ये, किंवा अजून ती अथर्व डेअरीला पण त्या बाबतीमध्ये बंद केलं ना. बंद केल्या, पण काही कालावधीसाठी बंद केल्या होत्या. तुम्ही हे नियमांची पूर्तता करा, पण त्यांच्या दुधामध्ये भेसळ दाखवलेली नाही. आता सध्या जर्सी गाईचं दूध गिर गाईचं म्हणून विकलं जातं, अशी पण चर्चा आहे. माझं असं म्हणणं आहे, चर्चा आहे, तसा पुरावा नाही. हा, पण माझं असं म्हणणं आहे, पण याच्यावर नियंत्रण कोणी ठेवायचं? एफडीएने ठेवायचं, सरकारने ठेवायचं. आपल्याकडे तशी यंत्रणा नाही. आपण फक्त चर्चा करतोय, बातम्या करतोय, पण आउटपुट काय? माझं तर म्हणणं आहे, आता मगाशी मी सांगितलं प्रोटीन पावडर, वे पावडरला लायसन दिलंय तुम्ही, तो संदीप लोढा त्याच्यामुळेच सुटलाय. मला सांगा, हा विषय केवळ इथल्या पुरता मर्यादित नाही, सरकारनं सुद्धा गांभीर्याने घेतलं पाहिजे. माझं स्टेटमेंट त्यावेळेचं आठवा, अजितदादांपुढे मी मांडलं होतं, दादा याच्यावर कठोरातला कठोर कायदा झाला पाहिजे, हा विषय सरकारनं गांभीर्याने घेतला पाहिजे. अजितदादांना बिचाऱ्यांना आयुष्य मिळालं नाही, पण मला त्यांनी शब्द दिला होता, ते शब्दाचे पक्के होते. मला त्या माणसाबद्दल रिस्पेक्ट आहे. त्याचं कारण असं आहे, कधीच मला त्यांनी त्यांच्या अख्ख्या शेवटपर्यंत भाषणामध्ये क्रॉस केलं नाही किंवा मला चुकीचं ठरवलं नाही. अजितदादांना ती गोष्ट माहिती होती, त्यांनी ते मान्य केलं आणि मला तेच सांगितलं. पण त्यानंतर पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुढे जिल्हा परिषद निवडणुका आल्या आणि त्याच्यामुळे, आणि त्यानंतर अजितदादांचं त्या झेडपीच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये देहावसन झालं आणि हा विषय तिथंच राहिला. आजही मला त्याच्यानंतर एक मुद्दा एकच सेकंदामध्ये क्लिअर करायचा आहे. जर्सी गाईची झालेली गोरे रस्त्यावरती सोडून दिले जात आहेत. अजितदादांना सांगितलं होतं की आपण जे काही गाईला गर्भाशयामध्ये जे सोडतो त्याच्यामध्ये कालवडच जन्माला आली पाहिजे, गोरा जन्मालाच आला नाही पाहिजे, अशा पद्धतीनं, आणि ते सिमेंट्स आपण सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध करून देऊ, अशाही पद्धतीचा शब्द दिला होता. परंतु आणि मंत्रालय स्तरावर या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये बैठक लावू, संबंधित अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना बोलून असा शब्द त्यांनी मला दिला होता. पण दुर्दैव असं आमच्या शेतकऱ्याचं, आमचं म्हणा, की अजितदादांना आयुष्य लाभलं नाही. 3 महिन्यानंतरच त्यानंतर ते गेले. आता आंबेगाव तालुक्यामध्ये जे काही सध्या मी ऐकलं, मी बरेच दिवस माझी मिसेस आजारी असल्यामुळे प्रश्न त्या अनुषंगाने तुम्हाला एक मिनिट थांबवतो. मुद्दा असा आहे, एफडीआयचे प्रमुख तुकाराम मुंढे, महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दलचा एक आदर आहे. त्यांनी एफडीआयची कारवाई जोरदार सुरू केली. आंबेगाव तालुक्यामध्ये जे कोण 4-2 सापडले, त्याच्यामुळे संपूर्ण आंबेगाव तालुका दूध उत्पादक बदनाम झाले. दुधाची हरित क्रांती आंबेगाव तालुक्यामध्ये झाली, त्याचं मार्केटिंग झालं. आता ज्या ज्या लोकांची नावं पुढे आली, काही संभाव्य म्हणून खासगी चर्चा झाली, त्यांच्यासोबत असणारी मंडळी सुद्धा आकाची आका म्हणू लागले. तेव्हा कदाचित त्यांच्याकडनं जे तुपाचा डबा घेऊन जात असतील. ह्या लोकांनी जे आंदोलन वगैरे केलं, मी कोणाची बाजू घेत नाही की कोणाला विरोध पण करत नाही, पण तुमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये याच्या आडून जे राजकारण होते का? हा, राजकारण चालू आहे. राष्ट्रवादी खुर्द, राष्ट्रवादी बुद्रुक मध्ये सध्या राजकारण चालू आहे. मुळात यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधूनच सुरू झालेली आहे. वळसे पाटील असतील किंवा निकम असतील, यांची राजकीय कारकीर्द तेव्हापासून सुरू झालेली आहे. 1992ला गोवर्धन प्रकल्प सुरू झाला तेव्हा हे सगळे एकत्रच होते. त्यांनी त्यानंतर लोकसभेची निवडणूक शिवाजी आढळरावांच्या विरोधात लढली. त्यावेळेला देवेंद्र शेठचं तूप गोड लागलं त्यांना पण, आणि त्यावेळेला मात्र ते काही बोलले नाहीत. आता काय झालंय, राजकारणासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त राजकारण या विषयाचं करू नका. ज्यावेळेला प्रभाकर बांगर रस्त्यावर उतरून आंदोलन करत होतं शेतकऱ्यांसाठी, तेव्हा तुम्ही कुठे होते? मी गेली 20-25 वर्षे हा संघर्ष करतोय. शेकडो आंदोलन मी दुधासाठी केलेले. मी सांगितलं, मी मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये, अरे आम्हाला एसपीने रेकॉर्डवर घेतलं होतं, इथं शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा अनेक गोष्टी. फार मी तर सांगतो, वैशालीताई नागोडे महानंदाच्या चेअरमन असताना वरवणला एक सहकारी तत्वावरती
प्रक्रिया प्लॅन चालू होता सरकारच्या अनुदानावर, तो सुद्धा पूर्ण होऊ शकला नाही. म्हणजे एक सुद्धा प्रक्रिया प्लॅन महाराष्ट्रामध्ये नाही. मग हे सगळं आम्ही करत असताना, सातत्यानं संघर्ष करत असताना एकदाही कधी आमच्या आंदोलनामध्ये आले नाही किंवा एक अवाक्षरही कधी त्यांनी त्यावेळेला काढलं नाही. पण आता कसं असतं, मी तर तुमच्यातून बाजूला झालो म्हटल्यानंतर मी लगेच तुमचं गुन्हे ध्वनी काढायचे. अरे पण मी जोपर्यंत तुमच्या बरोबर होतो तेव्हा का मला दिसलं नाही, तेव्हा का माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत. म्हणजे जेव्हा तुम्ही सगळं काही एकत्र होता तेव्हा तुम्हाला सगळं मान्य होतं. आणि आत्ताच तुम्हाला हे राजकारण बंद करा. इथं हा लोकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आंबेगाव आहे. तालुक्यामध्ये दिलीप वळसे पाटलांना या प्रकरणाच्या आडून बदनाम केलं जातंय का? नाही, हे बघा बदनाम केलं जातंय. म्हणजे आता वळसे पाटलांची सुद्धा ही जी सगळी मंडळी आहे ही वळसे पाटलांच्या जवळचीच आहेत. जे काही आरोपी सापडलेत त्यातले बऱ्यापैकी त्यांच्या जवळची लोक आहेत. त्याच्यामुळं वळसे पाटलांना टार्गेट होणं स्वाभाविक आहे, त्याबद्दल म्हणायचं नाही. परंतु जे कोणी हे बोलतायत ते सुद्धा काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. ते सुद्धा त्यांच्या बरोबरच होते. मी सांगितलं ना, लोकसभेची निवडणूक त्यांच्यातून लढवली. वळसे पाटलांना उभे राहा म्हणत होते. हे म्हणले नाही साहेब तुमच्यावर अंगावर आले तर आता मी उभा राहतो. आणि मग लोकसभेची निवडणूक लढवायची म्हणजे सोपी गोष्ट आहे का? किती कोट्यावधी रुपये खर्च झाले असतील. मग आता देवेंद्र शेट्टी काही खर्च केला नसेल का त्या निवडणुकीचा? आता हे न समजणे इतकी जनता दूध खुडी का? मग त्यावेळेला हे सगळं गोड लागलं. तेव्हा चर्चा अशी होती की निवडणुकीच्या प्लॅनिंगचे हेडमास्टर देवेंद्र शहा होते, माहिती आहे ना मला. मग हे सगळं त्यावेळेला गोड लागलं. आणि आता मला हे सांगायचंय की आता बस राजकारण, मी आता ऐकत आलो सगळं. गेल्या जेव्हा पाऊस चालू होता, मला वाटतं पावसामध्येच त्या पिरियडलाच हा प्रकार झाला. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी सगळ्यांच्या मुलाखती ऐकल्यात, तुमच्या ऐकल्यात, संदीप उतरडेंच्या ऐकल्या, मी सगळ्यांचं पाहिलंय. अरे पण वस्तुस्थितीवर आम्ही काही कोणाची बदनामी नाही. नाही, वस्तुस्थितीवर कोण जात नाही. माझं म्हणणं काय वस्तुस्थिती अशी आहे, जेव्हा या महाराष्ट्रामध्ये खाजगीकरणाला लायसन देण्यात आले तिथंच वाटोळं झालं सगळं. माझं म्हणणं आहे सहकारी तत्वावरचे प्रक्रिया प्लॅन उभे राहायला पाहिजे होते. केंद्राची मदत घ्यायला पाहिजे होती, राज्य सरकारने मदत करायला पाहिजे होती आणि पवार साहेबांनीच या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. हे झालं नाही. मग गुजरातला हे होऊ शकतं, मग महाराष्ट्रामध्ये हे का होऊ शकत नाही? जर पवार साहेब शेतकऱ्याचे जाणते राजे म्हणून घेतात तर ह्या जाणत्या राजांना हाही दूरदृष्टीपणा का नव्हता? सहकार दूध आणि आज वाढवायला खाजगीकरण करून त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये तुमचं. मी दूध क्षेत्रामध्ये सहकार वाढवायला पाहिजे होता. हा, आणि खाजगीला परमिशन देण्याच्या ऐवजी संघाचे प्रक्रिया प्लॅन उभे राहायला पाहिजे होते. आज शेतकऱ्याला दुधाच्या बाजारभावासाठी आंदोलन करायला लागलं नसतं आणि आमच्या नागरिकांना सुद्धा शुद्ध आणि निर्भेळ दूध त्या ठिकाणी मिळालं असतं. आणि एफडीएला सुद्धा एक ब्रँड चेक केला तरी काम संपलं असतं. आता किती शेकडो हजारो ब्रँड बाजारामध्ये, ते एफडीएने कोणाकोणाकडे लक्ष ठेवायचं? त्यांनी रात्री झोपायचं का नाही झोपायचं हाही मोठा प्रश्न आहे. मला सांगा, जी धाड पडली, जे आरोपी सापडले, त्याचं प्लॅनिंग किती दिवसापासून चालू होतं? पोलिसांची कशी मदत घेतली? तुकाराम मुंडे साहेबांनी काय काय केलं ते त्यांच्या मुलाखतीत फार सांगितलं. मोठी कारवाई केली, असा गाजावाजा झाला. माफ करा मला, मुद्दा असा आहे, 26 लोकांवर गुन्हा दाखल झाला, 13 लोक पकडली, 13 लोक अजून सापडत नाही. चौकशी सुरू आहे, माध्यमांना माहिती पण मिळत नाही. अहो, हे सगळं गोलमाल आहे. मी आणि तेही सांगतो, आता जे काही हे खाजगी प्रकल्प आहेत दुधाचे, यांचं सगळं राजकारण्यांशी लागबांध आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, राजकीय वरदहस्त असल्याशिवाय ही लोक एवढी डेअरिंग करत नाही. इथं हा जो मुद्दा मी अजितदादांच्या कानावर का घातला, मला माहिती आहे गल्लीत बोंबलून काही फायदा नाही. हा आवाज जर दिल्लीत जायचा असेल, मुंबईत जायचा असेल, तर ग्रामीण भागाचं नेतृत्व करणारे अजितदादा होत्या. फडणवीसांना ग्रामीण भागाचं माहीत नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांचे बालपणापासून ठाण्यातच गेलं. मग ग्रामीण भागाचं नेतृत्व करणारे कोण आहे? अजितदादा. म्हणून योगायोगानं मला जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सभेमध्ये प्रतिनिधी म्हणून माझ्या डेअरीनं पाठवलं आणि मी प्लॅनिंगने गेलो. अजितदादा त्या मिटिंगला येणार आहेत. मी पूर्ण प्लॅनिंगने गेलो आणि पद्धतशीरपणे ती भूमिका मांडली. आणि मला अभिमानानं सांगायचं, तिथं असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांनी टाळ्या वाजून याचं स्वागत केलं आणि अजितदादानं सुद्धा ह्या गोष्टी मान्य केल्यात. माझं म्हणणं काय आहे, पण दुर्दैव शेतकऱ्यांचं म्हणा किंवा आमचं म्हणा, अजितदादा आपल्यातून गेले. आज मला सांगा, आता शिंदे सेनेतही काम करणारी सत्तेमध्ये काय लोक आहेत, ते पण आंदोलनामध्ये सहभागी. माझी त्यांनाही विनंती आहे, एकनाथ शिंदे साहेबांना भेटा. मला न्यायला लागले तर माझा मुद्दा त्यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये तोच होता की तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटताय, तुम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटताय, काय तर हे जे दूध भेसळ करतात त्यांच्यावर कारवाई करा. म्हणजे एकतर जी सिस्टमनी कारवाई चालू आहे त्याच्यावर विश्वास नाही का? मग तुम्ही त्यांना निवेदन देताय, तालुक्याच्या आमदारांना निवेदन का देत नाही? किंवा फडणवीसांना, शिंदे साहेबांना भेटायला जायचं आहे
तर तालुक्याच्या आमदारांना सोबत घेऊन का जात नाही? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मी थेट आजही प्रश्न विचारेल, तुमचं काय नियंत्रण आहे दूध धंद्यावर, दूध व्यवसायावर तुमचं काय नियंत्रण आहे? सरकारने खाजगीकरणाला लायसन दिले तुम्ही आणि मोकळे झाले तुम्ही हातवर करून. मला सांगा, मुंडे साहेब जे आहेत, तुकाराम मुंडे साहेब, त्यांनाही काही मर्यादा आहेत. तेही पण किती दिवस राहणार आहेत तिथं? याच्या आधी पण काय झालं एफडीएने किती कारवाया केल्या हे सगळं आपल्याला माहिती आहे. मला सांगा, हे काय होतंय? काल परवा कोणीतरी म्हणलं ही करमणूक होणार, थोडे दिवस हा विषय वाजणार आणि पुन्हा परत येणे माझ्या मागे. आंबेगाव तालुक्यामध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर तुमच्या गावात तालुक्यातली काही मंडळी शिवसेनेची उपमुख्यमंत्र्यांना भेटली, शिंदे साहेबांना, काही मंडळी फडणवीस साहेबांना भेटली. त्यांना निवेदन दिलं की या दूध भेसळखोरांवर कारवाई करा. अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर अविश्वास दाखवला असेल असं घडीवर गृहीत धरू. पण तालुक्याच्या आमदारांना निवेदन देऊन त्यांना बरोबर का नेलं नाही? का याचं श्रेय वळसे पाटलांकडे जाईल म्हणून नेलं नाही का? नक्की काय? मी मागापासून सांगतोय, दोन्ही बाजूनी फक्त राजकारण होतंय आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कोण किती शहाणा आहे, लोकांनी काय समजायचं मग? अहो, जनतेला मूर्ख बनवायचा धंदा चालू आहे. यांना फक्त यांची राजकीय पोळी भाजून आम्हीच कसे जनतेचे कैवारी आहोत. मी तर छातीडोकपणे सांगतो, प्रभाकर वांगर इतके वर्ष संघर्ष करत होते तेव्हा तुम्ही कुठे होते? 13 रुपये का सापडत नाही, प्रयत्न का होत नाही? नाही, आम्ही ज्या वेळेला, मी सांगतो, सगळ्यात आधी भेसळीचा मुद्दा आम्ही मांडलाय, लक्षात घ्या. त्यावेळेला तुमच्या तोंडातून बरंच शब्द निघाला नाही. 13 माणसं सापडत नाही, तुम्ही पाठपुरावा का करत नाही? पोलिसांना जाब का विचारत नाही? मी तेच सांगतोय की या संदर्भामध्ये माझं तर म्हणणं आहे, हे जे कोण आरामखोर भेसळ करणारे आहेत, या कोणत्याही आरामखोराला पाठीशी घालायचं काही कारण नाही. शेतकरी संघटना गप्प का? कोण म्हणतो शेतकरी संघटना? तुम्ही पोलिसांना जाब का विचारत अहो, नाही? विचारला सापडत का नाही? मी त्या दिवशी एवढं काय करतोय? एक लक्षात घ्या, पोलीस सुद्धा, आता तुम्ही राजनीचं सकाळी मला उदाहरण सांगितलं, ते मुलगा बेपत्ता आहे, पोलिसांना सापडत 3 नाही. महिने झाले. माझी मोटार चोरीला गेली, ती 1-1.5 वर्ष झाले, मी तक्रार देऊन तुमच्या सापडत आले. तालुक्यामध्ये माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आहेत. नाही, हे बघा, माजी गृहमंत्री जरी असले, साहेब, तालुक्याचे आमदार आहेत, त्यांनी अशा विषयात लक्ष घातलं पाहिजे. घातलं पाहिजे 100%. मी तर हे बघा, माझ्या मागच्या मुलाखती मी मध्ये सांगितलंय, वळसे पाटलांवरती लोकांचा जर 8 वेळा तुम्हाला लोकांनी निवडून दिले, प्रचंड विश्वास आहे. असं चुकीचं वागणारी जी लोक आहेत त्यांना अजिबात तुम्ही जवळ उभं नाही केलं पाहिजे, त्यांच्यापासून दूर राहा. काय होतं, नाही म्हटलं तरी ह्या नादान लोकांमुळे तुमची प्रतिमा सुद्धा मलिन होते. आणि जो चुकीचा आहे, आता एखादा चोर आहे, त्या चोराची संगत जर आपण करायला लागलो तर आपल्याकडे त्यात तरी लोक पाहणार. म्हणून माझं असं म्हणणं आहे की जी चुकीची लोक आहेत यांना तुम्ही हे करा. आणि पोलीस खात्याला सुद्धा तुम्ही जाब विचारला पाहिजे, लोकप्रतिनिधींनी सुद्धा. आता आमचं आवाज कुठपर्यंत पोहोचणार हो, आमचं किती ऐकणार? तुम्ही वळसे पाटलांना जाब का विचारत नाही? त्यांच्याकडे का निवेदन देत नाही की वळसे पाटील मला तुम्ही गप्प का? माहितीसाठी सांगतो, वळसे पाटलांना मी आजही, मला कुठली गोष्ट खटकली तरी मी फोन करतो आणि विचारतो. मी विचारलेलं आहे त्यांना. दूध भेसळीबद्दल विचारलं, काय म्हणाले वळसे पाटील? काय ते म्हणले, आता कारवाई झालेली आहे, त्याच्यावर चौकशी चालू आहे, असं आहे तसं आहे, या सगळ्या गोष्टी. दूध भेसळखोरांना अप्रत्यक्षपणे वळसे पाटील पाठीशी घालतात का? मी आजही त्यांना सांगणार आहे का तुम्ही अशा लोकांपासून दूर राहा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकांचं पालकत्व तुमच्याकडे आहे. आणि जे कोण असे हरामखोर आहेत यांना अजिबात पाठीशी घालायचं काम करू नका, त्यांची गय करू नका. कारण आजपर्यंत ही लोक निर्डावलीत कशामुळं? राजकीय वरदहस्त किंवा राजकीय पाठबळ असल्यामुळं ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि एक लक्षात घ्या की हा प्रश्न आंबेगावचाच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, आज सगळ्यात जास्त पुणे जिल्ह्यामध्ये दुधाचं उत्पादन होतं, त्या खालोखाल नगर जिल्ह्यामध्ये होतं, काही औरंगाबादमध्ये होतं, इकडं कोल्हापूर सांगलीमध्ये होतं. पण त्यातल्या त्यात कोल्हापूर सांगलीची क्वालिटी बऱ्यापैकी मानली जाते. कारण तिथं महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात चांगली क्वालिटीचं दूध जर कुठलं असेल, आता मी बाजारात जरी गेलो तरी लोक गोकुळला पसंती देतात, तसं आपल्या भागातल्या दुधाला म्हणावं अशी पसंती नाही. आता ठीक आहे, काही लोक जाहिरातबाजी करून आणखीन काही गोष्टी करून पद्धतीनं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करतात, लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतात. परंतु जी गुणवत्ता आपल्याकडे पाहिजे त्या पद्धतीचे गुणवत्तेचं दूध आपलं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पण काही दोष नाही. कारण मी मागाशीच सांगितलं, हिरवा चारा मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी अत्यल्पभूधारक आहे. परंतु याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी चुकीच्या गोष्टी, खास करून माझं तर म्हणणं आहे, फॅट एसएनएफ कमी लागू द्या, काही हरकत नाही. पण जे गाईच्या सडातनं दूध काढतोय आपण, काशेतनं काढतोय, त्याच्यात एक थेंब पाणी सुद्धा तुम्ही घातलं नाही पाहिजे. या मात्र पाणी घालणं ही सुद्धा भेसळ आहे. पण पाणी न घालता जर एसे पण बसत नसेल
तर शेतकऱ्याची चूक आहे. मी तेच सांगतोय, याच्यासाठी आता केंद्राचं वेगळं मानांकन आहे, त्याचं लायसन वेगळं आहे, राज्याचं वेगळं आहे. शेतकऱ्याची चूक आहे. 3-2 फॅट आणि 8-3 SNF ला च्या खालचं दूध तुम्ही नाकारलंय, याच्यात त्या शेतकऱ्याची चूक काय? माणसात सुद्धा प्रत्येकाची क्रियाशीलता किंवा ह्युमिनिटी पॉवर कमी जास्त आहे, तसं जनावरांमध्ये सुद्धा फरक असू शकतो ना. मग SNF वाढवण्यासाठी जर शेतकऱ्यांनी काही फॉर्म्युला वापरला तर प्रॉब्लेम, सुग्रज घातलं तरी प्रॉब्लेम. अहो मी तेच सांगतोय, ते प्रोटीन पावडरला लायसन तुम्हीच देताय. माझं तर म्हणणं आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये सुधारणा करा. आणि हे सरकारच्याच हातामध्ये, दुग्ध विकास मंत्री काय करतात राज्याचे, हे सगळं पाहत नाही का? ते सभागृहामध्ये हा विषय गेला, मला सांगा राज्याचे दुग्ध विकास मंत्री काय करतात? मग त्यांची जबाबदारी नाही का ही? मग याच्यामध्ये सुधारणा करा. आणि ग्राउंड लेवलला आम्ही शेतकरी, आम्हाला माहिती ना वस्तुस्थिती काय, मग आमचंही सजेशन त्याच्यामध्ये घ्या, मंत्रालयामध्ये बैठक लावा आणि सर्वसमावेशक एक शासन निर्णय तुम्ही पारित करा त्याच्यावर, किंवा तुमचं परिपत्रक पारित करा आणि ते मानांकन ठरवा. वस्तुस्थिती काय आहे, ग्राउंड रिपोर्ट काय आहे, ग्राउंड लेवलला काय परिस्थिती. आता अनेक मला सांगा, 3-2 फॅट आणि 8-3 SNFच्या खालचं दूध शेतकऱ्याने काय करायचं? त्याच्यामध्ये जर त्याने थेंबर पाणी नसेल घातलं, कुठलीच गोष्ट एवढीशी काय मिसळली नसेल, त्यांनी पाप केले का? ते जनावराला काय खाटीक बघायचं का, काय बघायचं? याच्यावर का कोणी बोलत नाही? फक्त हे के भेसळखोर तर हरामखोरच आहेत. फक्त या विषयाचं राजकारण करू नका. आणि माझं तर म्हणणं आहे, अजूनही कोणी हरामखोर जर सापडत असेल तर निश्चितपणानं त्याची गय करू नका, त्याला सुट्टी दिली नाही पाहिजे. पण फक्त या विषयाचं राजकारण होतं नाही. अनेक गोष्टी अडचणीच्या, मी मगाशी पण सांगितलं, तोंड दूध आहे का माहिती तुम्हाला काय आहे? याच्यावर का बोलले नाही? कोणी एक शब्द बोलला नाही त्याच्यावर. अरे हे तोंड दूध म्हणजे लिगल चोरी आणि अनलिगल चोरी. आता आमचं शेतकरी थेंबर पाणी घालीत नाही तरी सुद्धा तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवता. आणि इकडे हे तोंड दूध काय फॅट SNF त्याचं तपासा बरं काय ते, त्याला कशी काय परमिशन आहे? याच्यावर का कोणी बोलत नाही? म्हणजे येऊन जाऊन सगळं शेतकऱ्याच्याच माती मारायचं. मी माझ्या दुधाचं 6,500 लिटर संकलन होतं, त्यात 500 लिटर संकलन आमचं बंद झालं. आम्हाला बोर्ड द्यावा लागला. आम्हाला FDA ने सांगितलं तुम्हाला याच्या खालचं दूध घेता येणार नाही. आम्ही सुधारणा केली त्याच्यामध्ये, 500 लिटर दूध आमचं बंद झालं. म्हणजे एका संस्थेचं जर 6,500 लिटर दूध घालणाऱ्या संस्थेचं जर दूध 500 लिटरने कमी होत असेल तर राज्यात काय परिस्थिती होईल? त्याचा इश्यू असा जातो की दूध जे भेसळ आहे त्याच्यामुळे दूध कमी झालं असा पण मेसेज जातो. अहो सगळं भेसळ तर आहेच, त्याच्याबद्दल दुमत नाही. या कारणामुळे जर दूध कमी गेलं तर ऑल ओव्हर दूध कमी होतं. इश्यू काय होतो मार्केटमध्ये? भेसळीमुळे दूध कमी झालंय आणि तिथपर्यंत या ठीक आहे. गोष्टीमुळे पण झालंय. तसं मेसेज जात नाही ना पण, की दूध भेसळीमुळे राज्यामध्ये एवढं दूध घटलं असा मेसेज जातो ना. हो, मग लोकांना वाटतं भेसळीमुळेच थांबलं एवढं दूध कमी झालंय. नाही, पण एक लक्षात घ्या, ही जी आकडेवारी मी मागाशी सांगितलं, 30-32 लाख लिटर दूध प्रत्यक्ष उत्पादित होतं आणि 70 लाख लिटर दुधापर्यंत त्याचं वितरण होतं. म्हणजे हा प्रकार काय आहे? मला वाटते विधानसभेमध्ये आपले बच्चू कडूंनी हा विषय उपस्थित केला होता, आकडेवारीसह मांडलं होतं. म्हणजे असं काही नाही की सभागृहात बसलेले आमदार आमदार मंत्र्यांना हा विषय माहित नाही, मुख्यमंत्र्यांना माहित नाही. मग मला एक सांगा, ते जे मगाशी तुम्ही सांगताय का उपमुख्यमंत्र्यापर्यंत कोण जात आहे, मुख्यमंत्र्यापर्यंत, अहो ही सगळं म्हणजे वेळ पांघरून पेडगावला जायचा प्रकार आहे. कोण अडाणी नाहीये याच्यातलं, सगळं सगळ्यांना माहिती आहे. परंतु मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी? अरे जर निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही शासन म्हणून तुमची पहिली नैतिक जबाबदारी आणि मग FDAची जबाबदारी येते. FDAला सुद्धा काही मर्यादा आहेत ना. कायदा, विधिमंडळ हे कायदे मंडळ आहे. जर एखादी गोष्ट चुकीची घडत असेल त्याला कायद्याचं संरक्षण देऊन तुम्ही त्याच्यात दुरुस्ती करा ना. हे इथले आमदार असतील किंवा शेजार पाजारचे आमदार असतील. आता माझं तर म्हणणं आहे, आमचे वळसे पाटील असतील, शरददादा असतील, बाबाजी काळे असतील, शिरूरचे आमदार असतील, या सगळ्या आमदारांनी या विषयावर बोललं पाहिजे. का दूध उत्पादन आंबेगावमध्येच होते, जुन्नरमध्ये होत नाही का, शिरूरमध्ये होत नाही का? महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्र, मी आपल्या जवळच सांगतोय, महाराष्ट्रभर होतंय. मग त्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा, आमदारांनी सुद्धा हा विषय इथं सभागृहामध्ये उपस्थित केला पाहिजे. दुग्ध विकास मंत्र्याला ही गोष्ट जाणीव करून दिली पाहिजे. आता शेवटी आम्ही रस्त्यावर बोंब मारण्याच्या पलीकडे आमच्या हातात तरी काय? म्हणून माझं असं म्हणणं आहे, या विषयाचं कोणी राजकारण करू नका. जे भेसळखोर आहेत ते हरामखोरच आहेत. जे दोषी आहेत कायदा त्यांना शिक्षा देईल. आणि भविष्यामध्ये सुद्धा जर कोणी असं काही कृत्य करत असेल त्याला कुठल्याही पद्धतीनं माफी नाही. कारण हे कृत्य म्हणजे लहान लेकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे, लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. हे खूप म्हणजे राक्षसी कृत्यापेक्षा अतिशय वाईट कृत्य आहे, याला माफी नाही. पण माझं असं म्हणणं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत,
शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्हालाही तिथं बोला, आमच्याही काही सूचनांचा आदर करा आणि सर्वसमावेशक एखादा कायदा करा. आणि मला तर असं वाटतं की ते आबाळच फाटले. आता काय झालंय, यांना बाकीच्या गोष्टीतनं काही सुचत नाहीये आणि खाजगीकरणाला काही लिमिटेशन येतात ना. म्हणूनच मी वारंवार पुन्हा तो प्रश्न उपस्थित करतोय का ज्या ठिकाणी खाजगीकरणाला परमिशन दिल्या गेल्या तिथंच महाराष्ट्राच्या दूध धंद्याचं वाटोळ झालं. गुजरात खालोखाल कर्नाटकमध्ये सुद्धा परिस्थिती आपल्यापेक्षा चांगली आहे दुधाची. मी सांगतो फक्त महाराष्ट्रातच वाटोळं झालंय. याला कारणीभूत खाजगीकरणाला लायसन दिले गेले आणि ही सगळी टोळी एकत्रच होती. आता जे कोणी आज लय नाकाने कांदा सोरायचा प्रयत्न करतात ना, तेव्हा तुम्ही त्याच ठिकाणी होते. मला सांगा, ज्यांच्याबद्दल लय बिंबीच्या देठापासून बोलले, गोवर्धन बद्दल बोलले, याच्याबद्दल, तेव्हा तुम्ही कुठे होते? त्यांना लायसन दिलं, त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही तुम्ही असाल. अरे मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी पवार साहेब दिवसभर तिथं होते गोवर्धन डेअरीवर. म्हणजे या सगळ्या गोष्टी मला त्याच्याशी घेणं देणं नाही, परंतु इतकं लोकांना मूर्ख बनवायचा धंदा करू नका. आणि राहिला प्रश्न, शासनानं सुद्धा आता याच्यावरती नियंत्रण आणलं पाहिजे. FDA तर काम करतंयच तुकाराम मुंढे साहेबांच्या नेतृत्वाखाली. याच्या अगोदर वाट लागलेलीच सगळी, काय पाकिटं घ्यायची कामं केली बाकीच्यांनी अगोदर. आता तुकाराम मुंडे एक खानदानी माणूस, इमानदार माणूस तिथं आला आणि त्यांनी हे सगळं प्रकरण उघडं केलं. पण आज मला सांगा, भेसळीच्या मुद्द्यावर राज्याचे दुग्ध विकास मंत्री सुद्धा काही बोललेत का आजपर्यंत? त्यांची जबाबदारी नाही काही? जिरवळ साहेब काही बोलले नाही. हो, मला सांगा ना, काय काय ते म्हणते आमचं सचिव काम करतो, त्यांना मीच सांगितलं काम करायला. काय सचिव असंही म्हणतील ते. असं नाही हो. आयुक्त सॉरी, तुम्ही मला सांगा, याच्यावरती तुम्ही सभागृहामध्ये चर्चा घडून आणा, त्या मंत्रालयात बैठका लावा, शेतकऱ्यांच्याही काही प्रतिनिधींना बोला, सर्वसमावेशक एखादा कायदा तयार करा, याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल. आणि माझं तर स्पष्ट मत आहे, जे खाजगी हिंडणारे आता आहेत त्यांना पूर्णपणे त्यांच्याकडं आता आम्ही 17 गोष्टींचं चेकिंग होईल अशा पद्धतीचं किट आम्ही विकत घेतलंय. इंडोफाचं मशीन तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच आहे. आणि मी तुम्हाला छातीडोकपणे सांगतो, आपलं कोणालाही चॅलेंज आहे, पिंपळगावमध्ये या श्रीराम दूध डेअरीचं, याच्या आधी कधी दूध घ्या आणि आत्ताही घ्या. तुम्हाला मी सांगतो, आमच्या जर काही सापडलं चौकात आम्हाला फाशी द्या. आपल्यासोबत होते शेतकरी संघटनेचे म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर वांगार. पिंपळगाव खडकी या ठिकाणी जे श्रीराम दूध संस्था आहे, ह्या नामांकित संस्थेचे ते संचालक आहे. अतिशय प्रामाणिकपणे त्यांचं काम सुरू आहे. तुकाराम मुंढे या FDA चे आयुक्त झाले तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये दूध भेसळ करणारे घाबरून गेले, त्यांची पळापळ झाली. दूध भेसळ हरामखोरच आहेत अशा प्रकारचं वक्तव्य प्रभाकरजी वांगार यांनी केलेलं आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. ज्या खाजगी दूध डेअऱ्या सुरू झाल्या तेव्हापासून याचं प्रमाण वाढलेलं आहे. या खाजगी दूध डेअऱ्यांवर नियंत्रण असायला हवं, ते नियंत्रण राहत नाही. त्याचा परिणाम सध्या होतोय का, अशा प्रकारची पण शंका व्यक्त केली जाते. त्याचबरोबर आंबेगाव तालुक्यामध्ये जे काही सध्या समोरून एकमेकाचं राजकारण होतंय, त्या राजकारणावर सुद्धा त्यांनी स्पष्टपणे मत मांडलेलं आहे. तुकारामजी मुंढे, तुम्हाला एक विनंती आहे, जे दूध भेसळ करतायत त्यांच्यावर कारवाई जरूर करा, परंतु ज्या छोट्या छोट्या संस्था आहेत, जे छोटे छोटे दूध गवळी आहेत, त्याच्यामुळे हा दूध धंदा बदनाम होणार नाही याची देखील तुम्ही दक्षता घ्या. वांगरसाहेब, आपण मनमोकळे विघ्नर टाइम्सशी बोललात, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.